आयुर्वेद रसशाळा गेली 89 वर्ष आयुर्वेदाच्या वेगवेगळ्या शास्त्रशुद्ध पद्धतीने औषधं बनवते. त्या संस्थेचा वर्धापन दिन आज साजरा करण्यात आला. या निमित्ताने वर्षभर केलेल्या कामाचा आढावा घेणे, त्यानंतर जे वेगवेगळे कर्मचारी असतात, फील्ड स्टाफ असतात, यांच्या गुणांचं कौतुक करावं या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केला जातो. राष्ट्रीय शिक्षण मंडळ जे आहे की जे 100 वर्षापूर्वी स्थापन झालं, तर त्याचा एक घटक म्हणून आयुर्वेद रसशाळा कार्यरत आहे गेली 88 वर्ष. तर आणि त्यांच्या मला काही काही गोष्टी खूप भावल्या. एक म्हणजे असं की कुठलेही ते टॉल क्लेम्स करत नाहीत. हे कॅन्सर बरा होईल, डायबिटीज बरा होईल असं म्हणत नाहीत. तर ते त्याच्यापासून त्यांनी स्वतःचा बचाव केला. आणि तर सध्याचं सगळं कमर्शियल वर्ल्ड झालं आहे, तर त्यामुळे सगळेच जण खूप मोठमोठी विधानं करत आहेत. ते करत नाहीत हे मला व्यक्तिशः खूप अप्रिशिएट झालं. आणि दुसरं असं की त्या जे काही प्रॉडक्ट्स आहेत आयुर्वेदिक, तर त्याची गुणवत्ता राखण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आणि त्याच्यासाठी ते कसोशीने रॉ मटेरियलसुद्धा योग्य व्यक्तीकडनं घेणं आणि त्यात कुठलीही तडजोड न करणं, या गोष्टी मला स्वतःला मनापासून अप्रिशिएट झाल्या. मी खूप खूप शुभेच्छा देतो आयुर्वेद रसायला. अतिशय स्टँडर्ड क्वालिटी आपण ज्याला म्हणतो, तर त्यासाठी आयुर्वेद रसायला कधीही कॉम्प्रोमाइज करत नाही. आणि त्यामुळेच आज जे यश मिळालेलं आहे आयुर्वेद रसायला, तर ते त्याचंच द्योतक आहे असं मी नक्की म्हणेन. आता हा जो मोठा प्रवास आहे आयुर्वेद रसायचा, तर तो विदाऊट हर्डल्स नव्हता. आपल्याला माहिती नसेल की 1961 साली जो 500चा पूर आला होता, महापूर, तर त्यावेळेला आयुर्वेद रसाळा ही पूर्णपणे पाण्याखाली गेली होती. आणि सगळं जे आयुर्वेद रसायनाची निर्मिती, औषध निर्मिती, सगळं साहित्य वगैरे ते अक्षरशः पाण्याखाली गेलं होतं. आणि त्यानंतर मग अक्षरशः फिनिक्स पक्षाप्रमाणे त्यावेळच्या जुळण्यांनी त्याच्यातून हे केलं, आयुर्वेद रसाळा पुन्हा उभी केली आणि त्याला आज पुन्हा आजचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. तर मला असं वाटतं की भावपूर्णता जी आहे, आयुर्वेदाची खासियत जी आहे, ती जपली गेली पाहिजे. की ज्यावरती आयुर्वेद काय, योग काय, ही हजारो वर्ष टिकलेली शास्त्र आहेत, तर त्याचे जे इंट्रिन्सिक सामर्थ्य आहे, अंगभूत क्षमता ज्या आहेत, तर त्या जगापुढे आल्या पाहिजेत. आणि हे ॲडव्हान्स शास्त्र आहे असं आपल्याला जर अभ्यासातनं आणि अध्ययनातनं रिव्हील झालं, रिअलाइज झालं, उलगडलं, तर ती एक फार मोठी ताकद ठरू शकेल. आता इन फ्युचर आयुर्वेद रसाळा आता एक्सपान्शन हा देखील आमचा प्लॅन आहे. आता हे जे फार्मसीज आहेत, आता नवीन फार्मसीज फॉर्म झाल्यानंतर जे ॲडव्हान्सेस त्या ठिकाणी असतात, मशिनरी म्हणा किंवा एकूण निर्मितीमध्ये, तर ते करण्यासाठी आम्ही मे बी फ्रॉम नेक्स्ट इयर आम्ही आता ती प्रक्रिया चालू करतो आहोत. आणि आता लवकरच पुढल्या वर्षीपासून आयुर्वेद रसाळा ही पूर्ण नूतनीकृत अशी होईल असं मी ग्वाहीन. आयुर्वेद रसशाळा ही गेली अनेक वर्ष शास्त्रशुद्ध पद्धतीने आयुर्वेदिक औषधं बनवते. हे पुन्हा पुन्हा सांगण्याची अशासाठी गरज आहे की आज आयुर्वेदाकडे बघण्याची जगाची दृष्टी ही खूप आपुलकीची म्हणा किंवा अपेक्षा ठेवून असलेली असल्यामुळे आयुर्वेदातनं अनेक गोष्टी साध्य होतील या अपेक्षेने जग आयुर्वेदाकडे बघत असताना जगाला उपयुक्त कसं होईल या दृष्टीने आयुर्वेद रसशाळा आणि राष्ट्रीय शिक्षण मंडळ हे प्रयत्न करीत आहेत. आणि याच अनुषंगाने आम्ही यापुढची वाटचाल करणार आहोत.